हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? नवीन बॅचच्या व्हिडिओचे भरपूर जण वाट बघत होते. तर आता नवीन ऑनलाईन बॅच जी आहे ती 29 जानेवारीला स्टार्ट होतीये. 29 जानेवारी 2024. ठीक आहे, नवीन वर्षाची पहिलीच ऑनलाईन बॅच असणार ही. तर सगळ्यात पहिले माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जेही कोणी व्हिडिओ बघताय, स्टुडंट्स, पेरेंट्स, ठीक आहे, तर सगळ्यांनी स्पीड जी आहे व्हिडिओची ती 1.5 करून घ्या. जर काही आई वडील व्हिडिओ बघत असेल तर प्लीज तुम्ही सेटिंग करून घ्या. जर तुम्हाला माहित नसेल तर कोणाला तरी विचारा, पण 1.5च्या स्पीडने थोडासा व्हिडिओ बघा, म्हणजे व्हिडिओ लवकर बघून होईल तुमचा. ठीक आहे, त्यानंतर व्हिडिओ कंप्लीट बघा, याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील. कारण भरपूर जणांनी ऑफिशियल नंबरवरती कॉल केला असेल आणि त्यांनी सांगितलं असेल की तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघून घ्या आणि मग याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर आम्हाला कम्युनिकेट करा. ठीक आहे, कारण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं कॉल येतात, त्यामुळे सगळ्यांना सगळं काही फोनवर सांगणं कधी कधी पॉसिबल नाही होत आणि एखादा मुद्दा आम्ही विसरून जातो. त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. याच्यात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील, फक्त व्हिडिओ कंप्लीट बघून घ्या. ठीक आहे, त्यानंतर व्हिडिओ जर कोणी लेट बघत असेल, कारण आता हा व्हिडिओ ज्या दिवशी आम्ही शूट करतोय त्या दिवशी आहे 25 डिसेंबर. ठीक आहे, 25 डिसेंबर आहे सध्या. कदाचित काही जण डिसेंबरला बघतील हा व्हिडिओ, काही जण जानेवारीला बघतील, जानेवारीच्या 15 तारखेला, जानेवारी एंडला, कदाचित बॅच स्टार्ट झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये पण बघतील किंवा फेब्रुवारीच्या 15-20 तारखेपर्यंत बघू शकता. त्यामुळे जर कोणी समजा फेब्रुवारीच्याच पण सोडून द्या, मार्चमध्ये जरी बघत असेल तरी मला असं वाटतंय की त्याच्यात तेही आम्ही सांगितलेलं असेल की जर कोणी व्हिडिओ लेट बघतंय तर कसं काय ऍडमिशन करायचंय, मग झालेले लेक्चर्स कसे कव्हर करायचे, सगळं कव्हर केलं जाईल. त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट व्यवस्थित बघून घ्या आणि 1.5च्या स्पीडने बघा. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला मुद्दा, आता ही बॅच ऑनलाईन आहे, तर बऱ्याच जणांचा प्रश्न हा असेल की सर ऑनलाईन बेटर आहे का? तर बघा, लॉकडाऊन जेव्हा स्टार्ट झालं त्यावेळेस आपण ऑनलाईन स्टार्ट केलं होतं, पण त्याच्यानंतर मुलांची इच्छा होती की सर तुम्ही ऑनलाईनच जास्त चालू ठेवा. आम्ही विचारलं होतं रिझन काय, तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे व्हिडिओज परत परत बघता येतात, याची व्हॅलिडिटी पण पूर्ण वर्षभर असते आणि परत परत बघितल्यानंतर गडबड काही असेल तर ती सॉर्ट आउट होते. आता बेसिकली परत बघायची वेळ का बरं येते? कारण भरपूर जण कदाचित त्या पूर्ण 4-5 महिन्यांच्या बॅचमध्ये काही जण आजारी पडतात किंवा काही घरातलं लग्न कार्य असतात किंवा काही कॉलेजचे एक्झाम असतात, काही जण जॉब करणारे असतात, काही हाऊसवाईफ असतात, त्यांना घरातले कामं असतात, तर काही ना काही फॅमिली फंक्शन्समुळे, पर्सनल रिझन्समुळे मुलांची सुट्टी पडते. तर त्याच्यासाठी हे खूप बेटर राहू शकते, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरं, समजा जरी लेक्चर करतायत पण काही गोष्टी नाही कळाल्या तर तुम्ही परत बघू शकता. ठीक आहे, त्यामुळे मुलांची भरपूर डिमांड आहे की सर ऑनलाईन तुम्ही चालू ठेवा आणि म्हणून आपण ऑनलाईनच जास्त ठेवलेलं आहे. ठीक आहे, सो ऑनलाईन बेटर राहील. सर तुमचं मत काय? आता हे मी का बरं सांगतो इथे, कारण भरपूर पालक लोकांचे कॉल येतात की सर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगा. तुमचा नंबर आम्हाला कुठल्या तरी जुन्या एका मुलीने दिला, जे आता सध्या बँकेत आहे, एसबीआय मध्ये किंवा आरबीआय मध्ये. त्यांचं म्हणणे की बाबा सरांशी एकदा बोलून घ्या, कारण आम्ही आमच्या काळात कदाचित ऑफलाईन केलं असेल, पण सध्याचं काय आहे तुम्ही सरांशी बोला. तर याच्यासाठी पण खूप जणांचे कॉल येतात, त्यामुळे मी हा मुद्दा इथेच क्लिअर करतो. जर तुम्ही माझं पर्सनल वैयक्तिक मत विचारत असाल तर मी म्हणाल ऑनलाईनच बेटर राहील, कारण की व्हॅलिडिटी जास्त दिवस आहे, तुम्ही त्याला परत बघू शकता आणि असं कोणीच राहत नाही की ज्याचे 4-5 महिने कंटिन्यू सगळे लेक्चर्स होतात. कधी ना कधी आजारी पडणं, काही ना काही गडबड होणं, असा प्रॉब्लेम होऊनच जातो किंवा घरातलं फॅमिलीतले काही इश्यू असतात. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी फीस आहे कमी लागेल. ठीक आहे, ऑनलाईनची फीस कम्पॅरेटिव्हली ऑफलाईनपेक्षा बरीच कमी, त्यामुळे पैशांचाही बऱ्याच जणांचा इश्यू असतो. ग्रामीण भागातले भरपूर स्टुडंट असतात, त्यांना तो एक फॅक्टर राहतो, त्यामुळे तुम्ही तो एक विचार करू शकता. पण ऍट द सेम टाइम काही जणांचं म्हणणं असतं की त्याला ठीक आहे, आम्हाला भरपूर जणांनी फीडबॅक दिला, आम्ही ऑनलाईन तर करू, पण आम्हाला संभाजीनगरला येऊन करायचे. आता मग संभाजीनगरला यायला पाहिजे की नाही, का घरून करायला पाहिजे? तर बघा, त्याच्यात कसं आहे, जर तुमच्या घरी सगळ्या सोयी सुविधा असेल, तुम्ही रोज लेक्चर घरी करू शकता. आता सोयी सुविधा म्हणजे सगळ्यात पहिले तर इंटरनेट प्रॉपर असेल. दुसरी गोष्ट, जर घरून तुम्हाला अभ्यास करायला प्रॉब्लेम नसेल, लाईक तुम्ही लेक्चर करताय लाईव्ह आणि कोणीतरी तुम्हाला आवाज देते, काम सांगते, शेतातले कामं असतील किंवा अजून काही दुसरे कामं असतील, तर असा प्रॉब्लेम असेल तर मग मात्र तुम्ही संभाजीनगरचा डेफिनेटली विचार करू शकता. पण संभाजीनगरला यायचं म्हटल्यानंतर इथे पण एक खर्च असतोच. महिन्याला 5-6 हजार रुपये तरी तुमचा मेस, राहणं, खाणं, पिणं, नाश्ता, हा सगळा कार्यक्रम येतो. त्यामुळे भरपूर पालक लोक पण फोनवर विचारता की चला ऑनलाईन करायचं की ऑफलाईन करायचं, त्यात तुमचं म्हणणं आहे ऑनलाईन, पण त्याच्यातही संभाजीनगरला येऊन करायचं का घरून करायचं? तर माझं असं मत राहील, जर तुम्हाला घरून सगळं पॉसिबल असेल, व्यवस्थित घरी काही डिस्टर्बन्स नसेल, तर मग बॅच कंप्लीट तुम्ही घरून करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. कदाचित बॅच झाल्यानंतर गरज पडू शकते, मग तेव्हा तुम्ही डिसिजन घेऊ शकता. का? तर कारण बॅच संपलेली असते, मग आता पुढचा अभ्यास कसा करायचा, आणि आम्ही तुम्हाला सगळं स्टडी प्लॅन देतो, पण त्यावेळेस गरज पडली तर जर शक्य असेल घरून सगळ्या गोष्टी, तर मला वाटतं पहिले घरून करून बघा. पण जर का घरी पॉसिबलच नाहीये आणि तुम्हाला संभाजीनगरला येण्याचा पैशांचा प्रॉब्लेम नाहीये, कारण महिन्याला 5-6 हजार खर्च लागलच, तर मग मात्र तुम्ही इकडे पण येऊ शकता. ठीक आहे, आता सर इथं आल्यानंतर क्लासच्या आजूबाजूला भरपूर रिडिंग लायब्ररीज म्हणा, रूम्स वगैरे भरपूर असतात. ठीक आहे, त्याचा काही प्रश्न नाही, कारण की आपला क्लास अशा ठिकाणी जिथे आजूबाजूला सगळे मुलंच राहतात, मुलं मुली, ठीक आहे, सगळे हॉस्टेलचे. पण तिथं आल्यानंतर आता बऱ्याच लायब्ररीमध्ये तुम्हाला असं दिसेल की समजा 100 मुलं आहे तर 50 मुलं ऑनलाईन बॅचेस तुम्हाला तिथं अभ्यास करताना दिसतील, त्यामुळे तिथं पण तुमचा काही प्रॉब्लेम येणार नाही. भरपूर जण आहेत जे संभाजीनगरला येऊन तिथे राहून ऑनलाईनच करतात, कारण परत बघता येतं. आणि ऑनलाईनचं रिझन हे की हा कोर्स असा खूप काही 2 वर्षाचा मोठा कोर्स नाहीये
जसं 11वी-12वीच्या मुलांचा असतो की कंटिन्यू मोबाईलमध्ये कसं बघणार, तर तो प्रॉब्लेम इथे येत नाही. हे पण पालक लोक खूप फोनवरती विचारतात की बाबा आमचा 11वी-12वीचा एक लहान मुलगा-मुलगी आहे, त्यांना फार प्रॉब्लेम येतो. तर तो कोर्स खूप मोठा असतो. हा कोर्स तेवढा मोठा नाहीये. 4-4.5 महिन्यांचा कोर्स असल्यामुळे इतका प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, त्यात पण सॅटर्डे संडे सुट्टी असते, तर 5च दिवस क्लास असतो. डन. याच्यानंतर पुढे जाऊ आता आपण. हे सगळे मुद्दे मी तुम्हाला इथं क्लिअर करतोय की हे सगळे फोनवरती पेरेंट्स लोक विचारतात. ठीक आहे, तरी याच्या व्यतिरिक्त काय असेल तर तुम्ही साईडला प्लीज नोट करून ठेवा आणि नंतर कॉल करून आम्हाला विचारू शकता. ठीक आहे, तर हा एक मुद्दा झाला संभाजीनगरचा झाला. ऑफलाईन डाऊट्स. आता जर समजा तुम्ही संभाजीनगरला येताय तर संभाजीनगरला आल्यानंतर पण तुम्ही क्लासला येऊन डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे, क्लासचं तुम्हाला तिथे भरपूर फॅकल्टीज भेटतील जे तुमचे डाऊट्स क्लिअर करतील. मॅथ्स, लॉजिक, इंग्लिशचे आम्हालाही भेटू शकता, कोर टीचरलाही भेटू शकता. तसा काही प्रॉब्लेम नाहीये की जर तुम्ही ऑनलाईनचे स्टुडंट येतो तुम्ही ऑफलाईनला येऊ शकत नाही, अशातला प्रश्न नाहीये. ठीक आहे, फक्त डाऊट्सला तुम्ही येऊ शकता, तिथं लेक्चर्स वगैरे नाही करू शकत. ओके, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे का सर आता हे सगळं ही बॅच करणं? आता भरपूर जण ग्रॅज्युएशन ज्यांचं जस्ट झालं असतील तर त्यांना डाऊट असेल की यार मला बँकिंग करायचं पण नाहीये, किंवा मला कोणीतरी सांगितलं, किंवा इन्शुरन्स एक्झाम्स असतात असं सांगितलं, किंवा एमबीए सीईटीचे एक्झाम्स असतात, किंवा बँकिंग सोबत सोबत तुम्ही म्हणता एमबीए सीईटीचा पण अभ्यास होतोय, त्याच्यानंतर काही इन्शुरन्स एक्झाम्स होतोय, असं बरेच काही गव्हर्नमेंट एक्झाम्सचा होतोय. तर मग सर हे खरंच केलं पाहिजे की नाही? आता बघा, प्रत्येक ग्रॅज्युएशन झालेला जो स्टुडंट आहे, ज्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही कुठे जरी जात असाल, समजा तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करताय, बँकेच्या जॉबसाठी ट्राय करताय, इन्शुरन्सच्या जॉबसाठी ट्राय करताय, इनफॅक्ट तुम्ही काही रेल्वेच्या जॉबसाठी ट्राय करताय, किंवा काही जण एमपीएससी युपीएससी साठी ट्राय करतात, त्यात पण सीसॅट नावाचा एक प्रकार असतो. तर तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही कुठे जरी जाताय, समजा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीसाठी जरी ट्राय करताय, टीसीएस झालं, इन्फोसिस झालं, त्यांच्या पण ना ऍप्टिट्यूडच्या एक्झाम्स असतात. तर आपण हे जे पण शिकणार या पूर्ण सिलेबसमध्ये, या 4-4.5 महिन्यामध्ये, याच्यामध्ये आपण ऍप्टिट्यूड शिकणार आहे. ठीक आहे, तर याचा फायदा तुम्ही कुठे जरी जाणार असेल ग्रॅज्युएशन नंतर, तर तिथे हे सगळं कामात पडतं. ठीक आहे, हे वाया जात नाही. भरपूर मुलांचं हे म्हणणं असतं की माझा मित्र सिलेक्ट झाला, मैत्रीण सिलेक्ट झाली, आजूबाजूचे रिलेटिव्ह सिलेक्ट झाले, आम्ही असं ऐकलं म्हणून आम्ही क्लास लावतोय, पण खरंच करू का, फायदा होईल का, आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये याच्यामध्ये, किंवा आम्हाला पुढचं काहीच माहित नाहीये. ते बघा, जरी तुम्हाला काही आयडिया नसेल तर हा एक बेसिक फाउंडेशनचा पूर्ण कोर्स असतो, याच्यात सगळं कव्हर होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्ही कुठे जरी जात असाल, बँकेच्या एक्झामसाठी सगळा सिलेबस कव्हर होतो, सीईटी साठी सगळा सिलेबस कव्हर होतो, इन्शुरन्स एक्झामसाठीचा सगळा सिलेबस कव्हर होतो, रेल्वे आणि एसएससीचा जर तुम्ही ट्राय करत असाल त्यातला बऱ्यापैकी प्री निघेल एवढा तर सिलेबस होऊन जातो, बऱ्यापैकी होतो. ठीक आहे, 100% सिलेबस रेल्वे आणि एसएससीचा याच्यात होत नाही, 100% नाही होत, पण बऱ्यापैकी कव्हर होऊन जातो. आता भरपूर स्टुडंट तिकडच्या एक्झाम देतात. सीसॅट राज्यसेवेचा जो सीसॅट नावाचा प्रकार आहे त्याच्यासाठी पण मुलांना फायदा होतो. बरेचसे एमपीएससी करणारी मुलं पण क्लास लावतात. ठीक आहे, त्यांच्या स्वइच्छेने ते सिलेबस बघून. तर प्रायव्हेटमध्ये जरी जायचं असेल पुढे जाऊन, समजा की बाबा मला आयटी सेक्टरमध्ये जायचं, मला हे नाही करायचं, तरी याचा फायदा होतो, याचं नुकसान नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळेस काही टेक्निकल कोर्स असतात, जसं आता इंजिनिअरिंग नंतर एखादा टेक्निकल कोर्स असेल तर तो कोर्स इकडे कामात येत नाही, पण हा एक कोर्स असा आहे तो सगळ्या ठिकाणी कामात येतो. त्यामुळे भरपूर जणांचा फोर्स असतो की सर आम्ही हे करून बघू की नाही, आम्ही डाऊटफुल आहे. तर माझं म्हणणं जर तुम्ही डाऊटफुल असाल, तुम्हाला कन्फर्म नसेल की करायचे की नाही, तर तुमचं हे वाया काहीच जाणार नाहीये. ठीक आहे, तर झालाच याचा फायदाच होणार आहे, याचं नुकसान काहीच नाहीये. ठीक आहे, तर हाही डाऊट खूप पालक लोक फोनवरती विचारतात, त्यामुळे मी हा मुद्दा इथं क्लिअर केला. तर या सगळ्यांसाठी त्याचा फायदा होईलच. त्यानंतर एमबीएचा सिलेबस, सर एमबीएचा आणि बँकिंगचा सिलेबस 90% सेम आहे. फक्त एक पोर्शन आहे व्हिज्युअल रिझनिंग, म्हणजेच ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, तो आम्ही तुम्हाला सेपरेट शिकवतो एमबीएच्या स्टुडंटसाठी. तर एमबीएचा तोही सिलेबस कव्हर होतो. पण एमबीए साठी जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर आता सध्या आहे 25 डिसेंबर. आता जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर मार्च 8, 9 किंवा 10 ला एमबीएची सीईटीची एक्झाम आहे. जर तुम्ही त्या बॅच साठी विचार करत असाल, त्या सीईटी साठी, तर ही बॅच परचेस करू नका. ठीक आहे, ही जी बॅच आहे या बॅचचं नाव आहे B1 ऑनलाईन बॅच. B1 29 जानेवारीची आहे. पण एमबीए सीईटी साठी वाल्यांनी, या सीईटी साठी जर कोणी ट्राय करत असेल 2024च्या, तर ही बॅच परचेस करू नका, कारण सीईटीला हार्डली 2 महिने या बॅचमध्ये तुमचा सिलेबस होणार नाही. ठीक आहे, आणि बॅच चालू होती 29 जानेवारीला, तर हार्डली फेब्रुवारीचा 1 महिना आहे. तर त्यामुळे तुम्ही ही बॅच नका घेऊ, तुम्ही मागची रेकॉर्डेड बॅच घेऊ शकता. आता भरपूर स्टुडंट आहे त्यांनी डिसेंबरमध्ये एमबीए सीईटी साठी रेकॉर्डेड बॅच घेतली. सर रेकॉर्डेडचा काय फायदा आहे? रेकॉर्डेडमध्ये ते त्यांच्या स्पीडनी बघू शकतात, पटापटा बघू शकता, आम्हालाही कम्युनिकेट करतात. आम्ही त्यांना सांगतो कोणते लेक्चर स्किप करायचे, कोणते बघायचे. आता 2च महिन्यावर पेपर आहे म्हटल्यावर जे जे कामाचं आम्ही त्यांना सांगतो. तर एमबीए सीईटी साठी जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर ही बॅच परचेस करू नका. तुम्ही मागची एखादी रेकॉर्डेड बॅच घेऊ शकता, त्याचं नाव आहे A4 किंवा A3 किंवा A2 कुठली पण. ठीक आहे, ते तुम्हाला सर फोनवरती सांगतील जेव्हा तुम्ही कम्युनिकेट कराल. बाकी जर एमबीए सीईटी 2025ची देणार असाल, पुढची फ्युचर मधली, किंवा स्नॅप म्हणा, सीमॅट म्हणा, 2024चा एंडला किंवा 25च्या स्टार्टिंगला, तर मग मात्र तुम्ही ही बॅच परचेस करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर या सीईटी साठी देत असेल तर मग मला थोडंसं मुश्किल वाटतंय. ठीक आहे, आणि यात पण अजून एक मुद्दा, काही मुलं असेल ही सीईटी आम्ही अशी टाइमपास देऊन बघणार आहे फक्त, कशी आहे काय, मग ठीक आहे, मग बॅच घेतली तर काही प्रॉब्लेम नाही. तरी पण एकदा कम्युनिकेट करून घ्या एमबीए वाल्यांनी, की कन्फ्युजन नको राहायला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कुठलाही स्टुडंट असो,
संभाजीनगरचा असो, मराठवाड्यातला असो, विदर्भातला असो किंवा कोकणातला असो, कुठल्याही साईडचे तुम्ही असाल तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, मनापासून रिक्वेस्ट आहे की तुम्ही एकदा ना फीडबॅक घ्या आणि त्याशिवाय ऍडमिशन घेऊ नका. ठीक आहे, इथे ऍडमिशन घेता किंवा कुठेही घेत असाल तरी एकदा फीडबॅक घेऊन टाका. कुठल्या स्टुडंटचा, जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत आधी त्यांना तुम्ही फीडबॅक घेतलेला जास्त बेटर राहील. ठीक आहे, आता हा व्हिडिओ स्टार्ट होताना तुम्ही स्टार्टिंगलाच काही रिझल्ट बघितले असतील, SBI मधले, RBI मधले किंवा अजून ग्रामीण बँकेचे भरपूर बघितले असतील. त्यातल्या पण तुम्ही कोणालाही कम्युनिकेट करू शकता. जर त्यातलं तुमचा कोणी ओळखीचा असेल तर आम्हाला कम्युनिकेट करून त्यांचा नंबर घ्या, तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकता. फीडबॅक याच्यासाठी घ्या की तिथून तुम्हाला थोडा आयडिया येऊन जाते की क्लासचं कल्चर कसं आहे, किती स्ट्रिक्ट आहे, किती ठिकाणी ते कसं शिकवतात, कसं नाही शिकवत, ही सगळी आयडिया तुम्हाला येऊन जाईल. म्हणजे तुमच्या मनातल्या अजून शंका क्लिअर होऊन जातील आणि मग बॅच परचेस केल्यानंतर किंवा बॅच जॉईन केल्यानंतर एक क्लॅरिटी राहते आणि मग अजून डेडिकेशनने अभ्यास चांगला होतो मुलांचा. आणि तर ती कन्फ्युजन नको राहायला. पण सर आमचं कोणी ओळखीचंच नाही असं पण काही जणांचं असू शकतं की बाबा या फील्डमध्ये, या बँकेच्या फील्डमध्ये किंवा MBAच्या फील्डमध्ये कुणी ओळखीचं नाही आमच्या. तर मग तुम्ही ऑफिशियल नंबरवरती आम्हाला फोन करा. तुम्हाला ऑफिशियल नंबर याच्यावरती दिसतच असतील. ठीक आहे, तर त्या ऑफिशियल नंबरवरती जर कम्युनिकेट केलं तर त्याच्यावरती ते तुम्हाला सांगतील की तुम्ही कोणत्या भागात नाही. समजा तुम्ही विदर्भातले असाल तर आम्ही विदर्भातले काही तुम्हाला नंबर देऊ. तुम्ही कोल्हापूर साईडचे तर कोल्हापूर साईडचा देऊ, मुंबईचे तर मुंबई साईडचा देऊ, नाशिक तर नाशिक साईडचा देऊ. तुम्ही ज्या भागातले असाल त्या भागातले आम्ही नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकू. ठीक आहे, परत जर समजा कोणी MBA करणारा असेल तर बाबा जमनालाल बजाज मधला कोणी सिलेक्ट झालेलाचा नंबर पाहिजे असेल त्याचा घेऊ शकता, सिडनमवाल्याचा घेऊ शकता, KJ सोमय्या, MBAच्या टॉप 10 कॉलेजेसमध्ये सगळ्या ठिकाणी आपले स्टुडंट्स आहे, तुम्ही त्यांचे नंबर घेऊ शकता. किंवा बँकेमधलं जर म्हटलं RBI, SBI, ग्रामीण बँक, तुम्ही ज्याही म्हणाल, नाबार्ड, विबार्ड, IDBI, सगळ्या ठिकाणचे स्टुडंट्स आहेत तर आम्ही तुम्हाला त्यांचाही नंबर देऊ. तुम्ही एक तर बँक वाईज नंबर मागा किंवा तुमच्या रिजन वाईज नंबर मागा. पण माझी रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती आहे की ऍडमिशन घेण्या अगोदर कुठल्या तरी एखाद्या स्टुडंटला ज्यांनी ऑनलाईन बॅच केलेली आहे त्यासोबत एकदा कम्युनिकेट करा. ठीक आहे, किंवा संभाजीनगरला येऊन जरी विचारलं तुम्ही तरी चालेल. ठीक आहे, याच्यावरती ऑफिशियल नंबर आहेच, मी पुढे पण देतो. याच्यावरती डेट जी आहे ही मागच्या बॅचची आहे. ठीक आहे, ही डेट चेंज करायची राहिली, या डेटवरती नका जाऊ. आपली डेट जी आहे ती 29 जानेवारी 2024 आहे. ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. आता याच्यामध्ये पटापट सांगतो, क्लासचे ना काही फीचर्स आहे, क्लासच्या एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे, भरपूर ऍक्टिव्हिटीज असतात. कारण तुमचा आणि आमचा संबंध 4-5 महिन्याच्या बॅच नंतर संपत नाही. मग ते MBA वाले असो का बँकिंग वाले असो, यात खूप ऍक्टिव्हिटीज आहे, भरपूर आम्ही मुलांकडनं मेहनत करून घेतो. आता काय काय आहे काय काय नाही ते मी सगळं सांगत नाही, याच्यात खूप वेळ जाईल. पण हे तुम्ही स्टॉप करून व्हिडिओला पॉज करून सगळं वाचू शकता, काय काय आहे काय काय नाही. खूप ऍक्टिव्हिटीज आहे. म्हणजे 4 महिन्यांची बॅच संपल्यानंतर पण पुढे कंटिन्यू तुम्ही जोपर्यंत सिलेक्ट होत नाही किंवा तुम्हाला MBA चांगलं कॉलेज भेटत नाही तोपर्यंत तुमच्यावरती मेहनत घेणं चालूच राहतं. त्यामुळे तुम्ही जो काय आता फीस भरणार आहे किंवा या कसला ऍडमिशन घेताय हे 4 किंवा 5 महिन्यासाठी नाही घेते, हे भरपूर दिवसांसाठी असतं, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत. मग 1 वर्ष लागलं तर 1, दीड लागलं तर दीड. आणि या भरपूर ऍक्टिव्हिटीज आहे, ऑनलाईन ऑफलाईन पण तुम्ही डाऊट्स विचारू शकता. जर तुम्ही संभाजीनगरला आले तर तिथे तुम्हाला डाऊट्स क्लिअर करण्यासाठी एक टीम आहे. ऑनलाईन जर तुम्ही करताय तर ऑनलाईन पण टीम आहे. बऱ्याच जणांच्या डोक्यात डाऊट येत असेल, सर मग ऑनलाईन आम्हाला डाऊट आले तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं फीडबॅक घ्या. कधीच असं होत नाही की एकही स्टुडंटची कंप्लेंट नाही आजपर्यंत रेकॉर्ड आहे की मला ऑनलाईन कळत नाही म्हणून. ठीक आहे, असं कधीच होत नाही, कारण आम्ही शिकवतोच त्या पद्धतीने. आता इतक्या बॅचेस झाल्यात, आम्हाला आयडिया येऊन गेलेली आहे कुठे किती डिटेलमध्ये सांगायचं, कुठे नाही सांगायचं. त्याच्यानंतर पण आम्ही ऑनलाईनचे आमचे टेलिग्रामचे ग्रुप्स असतात, डाऊट्स क्लिअरिंग फॅकल्टी असते, तुम्ही त्यांना कम्युनिकेट करू शकता, आम्हालाही फोन लावू शकता. तुमचे ग्रुप्स बनवलेले असतात आम्ही बॅचेस व्हायचा. तुमची B1 बॅच राहील ही, तर B1 बॅचचा ग्रुप राहील, त्याच्यावरही तुम्ही डाऊट्स विचारू शकता. तर कधीच त्या ग्रुपवरती आम्हाला रिप्लाय करायची गरज नाही पडत, मुलं एकमेकांना एवढी सपोर्ट करतात. त्यामुळे मी म्हटलं की तुम्ही फीडबॅक घ्या. आता आमच्याकडनं ऐकण्यापेक्षा मुलांकडनं ऐकलं तर बेटर राहील, कारण खूप मुलांचा डाऊट असतो, सर ऑनलाईन नाही कळालं तर, नाहीच समजलं तर मग तुम्ही कसं सांगणार, मी डाऊट कसा विचारणार. तर सगळं क्लिअर होतं. त्यामुळे तुम्ही बिंदास तुम्ही त्यांना विचारा. त्यानंतर पण हे सगळं आहे ऑप्शन्स अवेलेबल. ठीक आहे, आणि कॉन्टॅक्ट पर्सन कोणाला कॉल करायचा, कधी कोणतं नोटिफिकेशन आलं, ह्या एक्झामचा फॉर्म भरायचा की नाही भरायचा, अभ्यास कसा करायचा आहे, शेड्यूल कसं बनवायचं, भरपूर मुलांचे डाऊट्स असतात. त्याच्यासाठी पण सगळे लोक ठेवलेले आहेत. ठीक आहे, ते एकदम प्रॉपर प्रत्येकाला एक 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 डिपार्टमेंट दिलेले आहे, तर तुम्हाला सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. मी ते सगळं डिटेलमध्ये नाही एक्सप्लेन केलं, आता त्यात खूप वेळ गेला असता. ठीक आहे, सो जानेवारी 29ला ही बॅच चालू होती 2024ला. आता यात काही मुलांचा डाऊट असतो की सर फक्त बेसिकच घेणार आहे का, तर बेसिक टू ऍडव्हान्स सगळं कव्हर होईल त्याच्यामध्ये. म्हणजे प्री, मेन्स, इंटरव्ह्यू, सगळं 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 डिटेल स्टार्ट टू एंड. म्हणजे असं होणार नाही की इथं तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला कुठलं पुस्तक परचेस करायला लागलं किंवा अजून काही तुम्हाला वेगळं प्रिपरेशन करावं लागलं, तर गरज नाही पडत. आणि तुमची बॅच कंप्लीट झाल्यानंतर पण तुमच्यावरती बरेच तुमचे सेशन्स चालू असतात, तर आम्ही तुम्हाला सगळं इन्फॉर्म करत असतो. तर तुम्ही फक्त आम्हाला फॉलो करा. आणि हेच तुम्हाला असं वाटलं की तुम्ही जुन्या मुलांना जर विचारलं तर जास्त बेटर राहील, ते पण तुम्हाला हेच सांगतील. तो बेसिक टू ऍडव्हान्स सगळं कव्हर होईल. प्री, मेन्स, इंटरव्ह्यूचा पण पार्ट कव्हर होतो. क्लेरिकलच्या एक्झामला इंटरव्ह्यू नसतो, ऑफिसरच्या एक्झामला इंटरव्ह्यू असतो, तर इंटरव्ह्यूचं पण प्रिपरेशन होऊन जाईल. 4 ते 5 महिन्यानंतर तुमचा आमचा संबंध
गंज सुटला का, तर असं बिलकुल नसतं. तुम्ही जेवढंच आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहाल तेवढं बेटर राहील आणि आम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी बऱ्याच ऍक्टिव्हिटी घेत असतो. ठीक आहे, पूर्ण टीमच त्यासाठी तयार असते. बॅच शिफ्ट होईल का, तर बॅच शिफ्ट नाही होत. त्यामुळे ऍडमिशन घेताना पहिले हा नीट विचार करा की बाबा जर तुम्हाला आता इथून जानेवारीच्या तर एंडला बॅच चालू होती 29ला ना, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे एंड पर्यंत तर जाईलच. जून मध्ये समजा नवीन बॅच स्टार्ट होईल, तर जूनला तुमची बॅच संपून जाते. जून 10-15 पकडा तुम्ही, तर एक 4-4.25 महिने 4.5 महिने सेफ साईड पकडून घ्या, जस्ट इन केस मध्ये काही आजारी वगैरे पडल्यामुळे सुट्ट्या आल्या तर जून पर्यंत ही बॅच चालणार आहे. तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर टाइम आहे का बघा. बऱ्याच जणांच्या कॉलेजच्या एक्झाम्स असतील मे किंवा जूनला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की पहिले 2 महिने आम्ही प्रॉपर करतो, नंतरची बॅच रेकॉर्डेड करतो, तर तुम्ही तेही करू शकता. भरपूर जण फायनल इयर वाले हा व्हिडिओ बघत असतात, त्यांच्यासाठी हे बेटर राहू शकतं. कारण की आता स्लॅक सीझन असतो तुमचा, फेब्रुवारी मार्च मध्ये एवढं काही काम नसतं. एप्रिल मे मध्ये कदाचित एक्झाम असू शकते, किंवा आणि मे मध्ये समजा, एप्रिलला पण थोडं मुलं करतात, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला हे परवडू शकतं. कारण की नंतरचा टाइम जो असतो त्याला तुम्ही परत युटिलाइज करू शकता. हे तुमचं पर्सनल डिसिजन आहे. पण मला बरेच जण फोनवरती हे विचारतात, त्यामुळे मी त्यांना असं सांगतो की जर ऍटलीस्ट 1-1.5 महिना तरी तुमचा स्टार्टिंगचा मिस नाही झाला पाहिजे, कारण एकदा सेट होऊन गेलं की मग तुम्ही कव्हर करू शकता. आणि काही जणांचं उलटं राहतं, ठीक आहे, स्टार्टिंग मिस होते पण नंतर आम्हाला कव्हर करायचं असतं. तर तुमच्या हिशोबाने पण तुम्ही सगळं रेकॉर्डेड पण परत परत बघू शकता, काही त्यात प्रॉब्लेम नाहीये. अँड्रॉइड मध्ये चालतंय फक्त, ठीक आहे, लॅपटॉपवरती वगैरे चालणार नाही, आयफोन मध्ये चालणार नाही, फक्त अँड्रॉइड मोबाईल्समध्ये चालेल. आणि मोबाईलवरतीच बॅच करायची, ही गोष्ट क्लिअर ठेवा. बॅच तुम्हाला शिफ्ट करून नाही भेटणार. म्हणजे सर, म्हणजे मी बॅच जॉईन केली आहे, 1-2 महिना केलेली आहे, त्यानंतर माझं म्हणणं बाबा मला बॅच शिफ्ट करायची, तर बॅच शिफ्ट नाही होत ही, ठीक आहे. कारण पूर्ण एक वर्षभर व्हॅलिडिटी असते. आता ही 29 जानेवारी 2024 पासून 29 जानेवारी 2025 पर्यंत वर्षभर तुम्ही किती वेळेस ते व्हिडिओ बघू शकता. त्यामुळे जरी समजा काही प्रॉब्लेम झालाच, मध्ये काही तुमचा ब्रेक पडला, तर तुम्ही त्यानंतर बघू शकता, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. पण या गोष्टी क्लिअर करून घ्या आधीच की बॅच शिफ्ट नाही होत ॲट एनी कॉस्ट, ठीक आहे. त्यामुळे बॅच घेताना विचार करून घ्या. सर लेट ऍडमिशन घेतलं तर त्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. पहिल्यापासून सिक्वेन्स वाईज व्हिडिओ बघायचे, तर प्रत्येक व्हिडिओत आम्ही सांगितलेलं असतं की जर लेट ऍडमिशन आहे तर कुठले लेक्चर बघायचे, कुठले नाही बघायचे, कसं करायचं. पण पहिलं लेक्चर आठवणीने बघा, जर लेट ऍडमिशन असेल तर बॅच मधलं, त्यात सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. आणि त्याच्यातही तुम्हाला काही गडबड वाटली तर तुम्ही कधीही कम्युनिकेट करू शकता. आमच्या सगळ्यांचे नंबर्स वगैरे सगळं आम्ही तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवरती देऊन ठेवतो, तुम्ही फॅकल्टीलाही कम्युनिकेट करू शकता, ठीक आहे. तर हे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स प्रॉपर दिलेल्या असतात. त्याच्यानंतर सर बॅचचा आता फी स्ट्रक्चर आणि टायमिंग काय असणार आहे, तर बॅच बघा तुमची पूर्ण 4 तासाची असणार आहे. 12:15 ते 12:45 हा असा 1 तास दुपारचा असणार आहे. त्यानंतर 1 ते 2 रिझनिंगचा लेक्चर असेल, मध्ये एक 15 मिनिटाचा ब्रेक असतो. कंटिन्यू घेतलं तर मुलांचं थोडं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. नंतर इथे अर्धा तासाचा ब्रेक असतो, कारण मॅथ्सचा सिलेबस थोडा जास्त आहे, लेक्चरची लेंथ थोडी जास्त आहे. मॅथ्सचं लेक्चर 2 तास असतं आणि इंग्लिश आणि रिझनिंग 1-1 तास असतं. तर हे 2 तास असल्यामुळे काय होतं, मुलांना थोडीशी एनर्जी पाहिजे म्हणून आम्ही मध्ये अर्धा तास ब्रेक देतो. हे सगळं तुमच्या सिस्टीम वाईज तुम्हाला सगळं सुटेबल पाहिजे असं आम्ही बरोबर सेट केलेलं आहे. हे 4 तासांची बॅच असते, रोज डेली एक लेक्चर होईल, म्हणजे मंडे टू फ्रायडे. सॅटर्डे संडे मोस्टली ऑफ असतो. कधी कधी मग आम्ही नंतर सॅटर्डेला पण लेक्चर घेतो, पण स्टार्टिंगला तरी तुम्हाला 5 दिवसांची बॅच राहील, ठीक आहे. तर आता हे तीनही सब्जेक्टची फीस टोटल 12,000 आहे. याच्यामध्ये कुठलंही रिफंड होत नाही. फीसची प्रोसेस कशी आहे, काय ऍडमिशन कसं घ्यायचं ते मी पुढच्या स्लाइडवर सांगतो. रिफंड होत नाही आणि कुठली इन्स्टॉलमेंट नसते, ठीक आहे. तुम्ही जर आता ती लिंक बघितली त्यावर डिजिटल असतं सगळं, त्याला आपण चेंज पण नाही करू शकत. त्यामुळे इन्स्टॉलमेंटचा त्यात ऑप्शन नाहीये, रिफंड पण त्यात होत नाही. म्हणून मी म्हणतोय की हे ऍडमिशन घेण्या अगोदर थोडी चौकशी तुम्ही करून घ्या. कन्फर्म क्लिअर कट सगळे आयडिया ठेवा. 4 तासांची रेग्युलर बॅच. त्याच्यानंतर या बॅचला बरेच आता हाऊसवाईफ ज्या आहेत त्या प्रिफर करतात, कारण की हा टाइम असा असतो की सकाळचं काम झाल्यानंतर पण दुपारी तुम्ही लेक्चर करू शकता. जॉबवाले जे आहेत ते रेकॉर्डेड लेक्चर करतात मोस्टली. काही जॉबवाल्यांना जर हा टायमिंग सूट होत असेल तर तुम्ही करू शकता. कॉलेज स्टुडंट्सचं कधी कधी सकाळी कॉलेज असतात, ते दुपारची बॅच करतात. तुमच्या हिशोबाने सगळं बघून घ्या, पण बॅचचा टायमिंग पुढे चेंज होत नाही. बॅच अशीच कंटिन्यू राहते पूर्ण, ठीक आहे, मंडे टू फ्रायडे. तर जर याच्याबद्दलही काही डाऊट असेल तर तुम्ही कम्युनिकेट करू शकता. आता काही स्टुडंट असे असतात की ज्यांनी ऑनलाईन कुठेतरी अनअकॅडमीवरती वगैरे वगैरे कुठेतरी हिंदी भाषेमध्ये केलेलं असतं. त्यांचं म्हणणं असतं तिकडे कळत नाही आम्हाला, आम्हाला थोडंसं इकडचंच पाहिजे. तर ते एखादा विषय करतात, त्यांनी ऑलरेडी बॅच केलेली असते कुठेतरी, त्यांना नसेल कळत, तर ते जुने मुलं जे असतात ते एखादा विषय परत करत असतात, ठीक आहे. कुठले ना कुठले तरी दुसऱ्या राज्यातले पण राहतात कधी कधी. तर त्यांच्यासाठी एका विषयाचं जर करायचं असेल तुम्हाला तर 6,000 फीस आहे, आणि या तीनही विषयांचं करायचं असेल तर 12,000 फीस आहे, ओके. तर मोस्टली जर तुम्ही नवीन स्टुडंट असाल तर मला वाटतं तुमच्यासाठी हेच आहे बेटर. जुने जर असतील तर त्यांचा कधी कधी रिझनिंगचा प्रॉब्लेम असतो, काहींचा इंग्लिशचा, काहींचा मॅथ्सचा, तर ते हे मुलं सगळं प्रिफर करतात. हे 3 सब्जेक्ट डिटेलमध्ये स्टार्ट टू एंड, प्री मेन्स ऍडव्हान्स वगैरे सगळं शिकवलं जातं. याच्यामध्ये बँकिंगमध्ये सर 3च विषय आहेत का?
कम्प्युटर म्हणून पण एक असतो आणि जीकेचा एक असतो. ठीक आहे, पण कम्प्युटर सगळ्या एक्झाम्सला नाहीये, काही एक्झाम्सलाच असतं. तर तिथं तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायचे, कोणत्या PDF वापरायच्या, कोणतं मटेरियल, ते आम्ही सगळं सांगतो बॅच झाल्यानंतर. कारण बॅच चालू असताना तुम्हाला वेळच भेटणार नाही. आणि हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही जर स्टुडंटला विचारलं ते पण म्हणतील यार बॅच चालू असताना एवढंच करायला पाहिजे, इतका वेळच नाही भेटत. आणि राहिला जीकेचा प्रश्न, तर जीकेचाही बॅच चालू असताना आम्ही कोणालाच प्रिपेअर करायला लावत नाही, कारण तेवढा टाइमच नसतो मुलांकडे. ठीक आहे, जर कोणाकडे टाइम असेल एवढं सगळं करून, क्लासवर्क होमवर्क करून, तर कोणतं मटेरियल वापरायचं काय ते सगळं आम्ही तुम्हाला सांगतो. भरपूर त्याचे फ्री सोर्सेस पण आहे, काही पेड सोर्सेस पण आहे, तुम्ही घेऊ शकता. पण हे सगळं गायडन्स हळूहळू हळूहळू तुमची लेवल बघून, तुमचा अभ्यास बघून, तुमची सिच्युएशन बघून आम्ही तुम्हाला सांगतो. हे बॅचमध्ये सगळं सांगितलं जातं. पण तरी पण तुम्ही याच्यासाठी एखाद्या स्टुडंटला विचारून घ्या, तोही तुम्हाला हेच सांगेल की बॅच चालू असताना दुसरा कुठलाच अभ्यास करू नका, या 3 विषयांचा केला तरी चांगले. कारण प्रीला हे 3 विषय येतात मॅक्झिमम एक्झाम्समध्ये, काही एक्झाम्समध्ये जीके येतो प्रीला, पण मेजॉरिटी एक्झाम्सला मेन्सला असतो. तर पहिले हे पक्क झाल्यानंतर मग साईड बाय साईड ते करता येतं. कारण जीकेचं कसं आहे, तुम्हाला 3 ते 4 महिन्या अगोदरचं बऱ्यापैकी पेपरला विचारता. आता हे प्रीचं प्रिपरेशन झाल्यानंतर थोडासा टाइम अजून त्याला सेल्फ प्रिपरेशन, परत सगळी रिव्हिजन असते, ती कशी करायची, काय करायची, सगळं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला एक प्रॉपर प्लॅन दिलेला असतो. मॅथ्सचाही दिलेला असतो, लॉजिक, इंग्लिशचा सगळा. तर ही सगळी सायकल असते, तर ह्या हिशोबाने आम्ही सगळं ते सेट केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या जुन्या स्टुडंटला विचारलं तरी बेटर राहील. आणि एक स्टुडंट अजून मला भरपूर जण एक डाऊट विचारतात की सर किती दिवस लागतील प्रिपरेशनला. ठीक आहे, MBA CET वाले नाही विचारत, कारण त्यांना माहिती आहे की CETची एक्झाम झाल्यानंतर ऍडमिशन घ्यायचे. पण बँक एक्झामचं प्रिपरेशन करणारे, गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करणारे बरेच जण विचारतात की त्यातले काही जणांना याचं प्रिपरेशन करायचं असतं, रेग्युलेटरी बॉडीजचं, RBI झालं, सिडबी झालं, सेबी झालं, त्यासाठी पण. ते बघा, याच्यासाठी ना टाइमलाईन आपण कोणाची सांगू नाही शकत. ठीक आहे, काही असे स्टुडंट आहे ज्यांचा 6 महिन्यात पण रिझल्ट आला, काही असे स्टुडंट आहे ज्यांचा 1 वर्षात आला, काहींना 8 महिने, 9 महिने, 12 महिने, 14 महिने, 16 महिने, 1.5 वर्ष लागलं, काहींना 2 वर्ष पण लागले. असं कशामुळे सर, वेगवेगळं कशामुळे? आता डिपेंड करतं की त्या मोमेंटला कोणती ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती, त्या मोमेंटला यांचं किती प्रिपरेशन झालं होतं, बॅच कधी चालू झाली होती. आता ही जी बॅच चालू होती तुमची 29 जानेवारीला, ही एकदम आयडियल बॅच आहे. कारण ह्या गव्हर्नमेंट एक्झामचा जो मेन सीझन असतो तो असतो शेवटच्या 6 महिन्यामध्ये, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता हे सीझन संपत आला, आता आम्ही सध्या डिसेंबरमध्ये हा व्हिडिओ बनवतोय, हा सीझन संपतोय. तर मेजर हे प्रिपरेशन तुम्ही कधी स्टार्ट करता याच्यावर पण डिपेंड करतं. आता बघा, हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करतात, ही आयडियल टाइम असतो खरं तर. कारण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ह्या 4-5 महिन्यात प्रिपरेशन झालं किंवा पुढे सगळ्या परीक्षा असतात, तर मग थोडंसं बेटर जाऊ शकतं. ठीक आहे, आता काही जण थोडंसं लेट ऍडमिशन घेतात, तर मग त्यावेळेस त्या परीक्षा त्यांच्या हातात जातात, पण तेव्हा त्यांचं प्रिपरेशन होतं, मग ते पुढच्या परीक्षांवरती फोकस करतात. त्याच्यामुळे इथं सांगता नाही येणार की 6 महिन्याचं सिलेक्शन होईल का 1 वर्षात होईल का 1.5 वर्षात होईल. हे मुलांवरती पण डिपेंड आहे, त्यांची ग्रास्पिंग, त्यांची प्रिपरेशनची लेवल. त्यात आम्ही पूर्ण 100% तुम्हाला सपोर्ट करू, पण याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप लागेल, तुमच्यामध्ये कुठेही ब्रेक पडायला नको. आणि हे कसं असतं, काय असतं, हे सगळं डिटेलमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, इंट्रोडक्शनमध्ये, ज्या दिवशी बॅच स्टार्ट होईल त्या दिवशी. आता या व्हिडिओत एवढं सगळं सांगायला गेलं तर गडबड होईल, पण मी मेजॉरिटी असे मुद्दे कव्हर केले की जे आम्हाला कम्युनिकेट करतात लोक फोनवरती, ते सगळे सांगितलेले. ठीक आहे, आता लास्ट पार्ट आहे. भरपूर जणांनी कॉल केला असेल की सर ऍडमिशन प्रोसेस कशी आहे, तर तुम्हाला सांगितलं असेल की व्हिडिओचे शेवटचे 5-7 मिनिटं बघा, तर हा पार्ट तुम्हाला बघायचा आहे, व्हिडिओचा शेवटचा पार्ट. ठीक आहे, ऍडमिशन प्रोसेस कशी आहे, त्यासाठी तुम्हाला 2-3 स्टेप्स करायचे आहे. सगळ्यात पहिले तर डाउनलोड करून टाका ऍपची लिंक. ऍप जो आहे त्या ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेल किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकली असेल, किंवा सरळ सरळ प्ले स्टोर वरती जा अँड्रॉइड मोबाईलमध्ये, आणि SS आणि A हे नाव फक्त सर्च करा, SSA, शुभम सर्स अकॅडमी. ठीक आहे, SSA सर्च केलं, पूर्ण नाव नका टाकू शुभम सर्स अकॅडमी, फक्त SS आणि A टाका, कारण त्याच्या पण नावाचं एक वेगळं ऍप आहे, ते नका डाउनलोड करू. हा असा लोगो दिसेल बघा तुम्हाला SSA नावाचा, बस याला डाउनलोड करून ठेवा, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून टाका. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यावर आठवणीने तुमचं नाव, प्रॉपर व्यवस्थित नाव टाका, नाव, आडनाव आणि तुमचा मोबाईल नंबर. तुमचं नाव तेच टाका ज्या नावाने तुम्ही ऍडमिशन घेणार आहे, तुमचं नाव तेच टाका ज्या नावाने तुम्ही ऍडमिशन घेणार आहे. तुमचं खरं खरंच नाव टाका, कुठले दुसरं नाव टाकू नका, बॅटमॅन, सुपरमॅन असे नाव टाकू नका, नंतर प्रॉब्लेम होतो. ऍज अ स्टुडंट म्हणून लॉग इन करा, ऍज अ पेरेंट म्हणून लॉग इन करू नका. आणि मोबाईल नंबर जो आहे तो तुमचा व्यवस्थित टाका, ईमेल ऍड्रेस टाका, त्याच्याने तुमच्या मेन 2 स्टेप होऊन जातील. ठीक आहे, बस आता 2 स्टेप झाल्या, एक ऍप डाउनलोड केलं, दुसरं नाव टाकलं, आता बस तिसरी महत्वाची स्टेप पेमेंटची. त्याच्यासाठी फक्त 8421368896 हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. याच्यावरती अनिल सर, आपले जे मॅनेजर आहेत, त्यांना तुम्ही फक्त एक मेसेज टाकून द्या, हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. फक्त याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती, दुसऱ्या नंबरवरती करू नका, याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही एक मेसेज टाकून द्या की सर आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, पेमेंटची लिंक प्रोव्हाइड करा. सर तुम्हाला पेमेंटसाठी एक लिंक प्रोव्हाइड करतील. ठीक आहे, बस या 3 स्टेप्स करायच्या आहे. ऍप डाउनलोड करा, दुसरं नाव टाका आणि पेमेंटसाठी लिंक मागून घ्या या व्हॉट्सअप नंबरवरनं. ते लिंक सोबत तुम्हाला व्हिडिओ पण पाठवून देतील, कदाचित तुम्ही म्हणतील व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, काही गडबड असेल तर परत एकदा सांगतील तुम्हाला बघायला.
त्यांना जर तुम्हाला काही फोनवर विचारायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती तुम्ही त्यांना फोनवर विचारू शकता. अजिंक्य सरांना पण विचारू शकता. पण हे नंबर कॉलिंगचे आहेत आणि हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. नंबर नीट बघून घ्या. व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर आहे. दुसऱ्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू नका. आणि जोपर्यंत या नंबरवरनं तुम्हाला लिंक येत नाही तोपर्यंत कुठेही दुसऱ्या ठिकाणी पेमेंट करू नका. ठीक आहे. याच नंबरवरनं लिंक आली पाहिजे. मग सर लिंक आल्यानंतर कसं करायचं? आता लिंक आल्यानंतर कसं करायचं बघा. मी तुम्हाला एक डेमो दाखवून देतो. लिंक येऊन जाईल तुम्हाला पेमेंटची. त्या लिंकवरती क्लिक केलं की असं लिहून येईल SSS B1 जानेवारी 2024 ऑनलाईन बॅच. त्याच्यावर डेट पण असेल बघा 29/1/2024. तर B1 नाव आहे तुमच्या बॅचचं B1. ठीक आहे. हे याच्यासाठी सांगतोय की भलत्याच दुसऱ्या कुठल्या QR कोडवरती किंवा कुठल्या लिंकवरती पेमेंट करू नका. तिथे लिहून येईल तुम्हाला बरोबर आणि त्याच नंबरवरनं लिंक येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे सगळं लिहिलेलं असेल की 4 महिने बॅच चालते पण 12 महिने व्हॅलिडिटी असते. 12,000 फीस आहे. 29 जानेवारीला स्टार्ट होतीये. हे सगळं दिसेल तुम्हाला. एक जस्ट डेमो आहे. कारण भरपूर जण फर्स्ट टाइम एखादा ऑनलाईन कोर्स परचेस करत असतील तर भीती वाटते. बाबा काही गडबड नको व्हायला, दुसरीकडे पेमेंट नको जायला. ठीक आहे. पैसे वेस्ट नको जायला. त्याच्यामुळे मी हे सगळं एक तुम्हाला डेमो दाखवतोय. तर बस ही अशी लिंक येईल. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं व्हॉट्सअपला की ते तुम्हाला हे पेज ओपन करेल. इथं नेक्स्टवर क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केलं की इथे एक अमाऊंट ऑलरेडी प्रिंटेड असते. याला एडिट नाही करता येत ना तुम्हाला ना आम्हाला कोणालाच नाही एडिट करता येत. याच्यावर तुमचं नाव पूर्ण टाकायचं. पूर्ण नाव टाका. तुमचा ईमेल ॲड्रेस टाका. तुमचा मोबाईल नंबर पण तोच टाका ज्या पेमेंटनी तुम्ही ज्या नावाने तुम्ही ऍडमिशन घेणार आहे. हे बघा काही जणांचं असं असू शकतं की सर मी पेमेंट माझ्या भावाच्या, बहिणीच्या, मित्राच्या, मैत्रिणीच्या, आई वडिलांच्या नंबरवरनं करतोय. तुम्ही त्यांच्या मोबाईलवरनं पेमेंट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण डिटेल्स तुमच्याच टाका. तुम्ही तुमच्या नेबरच्या, कोणी घराजवळचा असेल त्याच्या, किंवा आम्हाला जास्त कळत नाही यांच्याकडनं आम्ही पेमेंट करतोय. पेमेंट कोणाच्याही मोबाईलवरनं करा पण डिटेल्स तुमच्या टाका. नाव तुमचं पाहिजे, ईमेल ॲड्रेस तुमचा पाहिजे, मोबाईल नंबरही तुमचा पाहिजे. म्हणजे सगळं रेकॉर्ड व्यवस्थित राहतं आणि मग तुम्हाला बॅच नंतर बॅच परचेस केल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही पुढे. ठीक आहे. आम्हालाही सिस्टीममध्ये सगळं क्लिअर राहतं. बस हे सगळे डिटेल्स टाकल्या. याला एडिट नाही करता त्या 12,000ला. ठीक आहे. आणि 1 सब्जेक्टचं ऍडमिशन असेल तसं मेन्शन करा की 1 सब्जेक्टसाठी. मग ते 6,000ची लिंक पाठवतील. 2च लिंक येतात. 12,000 6,000. याच्यावर पेवर क्लिक केलं की इथे सगळे ऑप्शन्स येतील. कार्ड पेमेंट, UPI पेमेंट वगैरे वगैरे. नेट बँकिंग. तर कार्ड पेमेंट शक्यतो करू नका. नेट बँकिंग पण शक्यतो करू नका कारण त्याचे चार्जेस लागतात. ठीक आहे. 12,000 वरती. सगळ्यात सोपं UPI पेमेंट करा. गुगल पे किंवा फोन पे. ठीक आहे. गुगल पे, फोन पे वरतून तुम्ही जाऊ शकता. गुगल पे, फोन पे वरतून जर पेमेंटला गेले तर त्याच्यावरती पेमेंट असतं बघा 12,000 हे आहे. कन्व्हिनियन्स चार्जेस एक ₹6 त्यावर असतात आणि थोडं त्याच्यावरचं GST म्हणजे एक ₹7 एक्स्ट्रा लागतात. तर 12,000 ₹7 एवढंच चार्जेस लागेल. जर का तुम्ही कार्ड पेमेंट करत असाल तर मग एक ₹200-300 एखादं घेतात ते. त्यामुळे तुम्ही शक्यतो कार्ड पेमेंट करू नका. फोन पे किंवा गुगल पे करा. 12,000चा कोर्स आहे. 12,000 ₹7 ₹8 इथपर्यंत जाईल फार तर फार. ठीक आहे. ही अशी सगळी सिस्टीम आहे. ही सांगणं गरजेची असते. काही गडबडी नको व्हायला. आणि हे पेमेंट झालं तुमचं की फक्त त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या पेमेंट सक्सेसफुल झाल्यावरती. ठीक आहे. कारण पेमेंट सक्सेसफुल झालं तर त्याचा स्क्रीनशॉट त्या व्हॉट्सअप नंबरला ॲज अ रेकॉर्ड म्हणून पाठवून द्या. जेणेकरून तुम्हाला गडबड होणार नाही. तसं आमच्याकडे सगळं रेकॉर्ड राहतच ते बाय डिफॉल्ट. पण तुम्हाला जर तुमच्या साईडने काही गडबड वाटते तर तुम्ही या नंबरला स्क्रीनशॉट पाठवून द्या. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून द्या की बाबा ह्या नावाने मी ऍडमिशन घेतलेलं आहे. मग सर आता हे ऍडमिशन तर घेतलंय, आता आम्हाला ऍड कधी करणार याच्यामध्ये? आता जर तुम्ही ज्याही दिवशी ऍडमिशन घेतलं, आता सर कधी घ्यायचं ऍडमिशन? 29 जानेवारीला बॅच आहे. तुम्ही त्याच्या अगोदर कधीही घेऊ शकता. शक्यतो एक 5-6 दिवस अगोदर सेफ साईड घेऊ शकता जर का तुमचं ऍडमिशन कन्फर्म असेल तर. कन्फर्म नसेल तर डिस्कशन करून तुम्ही डिसिजन घ्या. पण एकदम शेवटच्या दिवशी घाई नका करू. शेवटच्या दिवशी घाई केली की मग थोडा वेळ लागतो कधी कधी मुलांना, गडबड होऊन जाते. तर थोडंसं आधी केलेलं बेटर राहील असं माझं मत आहे. कधी येऊन तुमच्या हिशोबाने बघा. आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्ही ऍडमिशन समजा 1 जानेवारीला केलं असेल, 10 जानेवारीला, 15 जानेवारीला, 20 जानेवारीला, 25 जानेवारीला कधी जरी केलं असेल तरी 28 जानेवारीला एक दिवस अगोदर संध्याकाळी 6 वाजता आम्ही तुम्हाला सगळ्यांना ऍड करून टाकू त्याच्यामध्ये. ठीक आहे. एक दिवस अगोदर संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांना बॅचमध्ये ऍक्सेस दिसून जाईल. बॅचमध्ये ऍक्सेस भेटल्यावर सगळ्यात पहिले अनाउन्समेंट नावाचा एक सेक्शन तुम्ही चेक करा. ठीक आहे. अनाउन्समेंट सेक्शन चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स दिसतील. लेक्चरचे टायमिंग्स वगैरे. आता 29 तारखेला मंडे आहे. मंडेला पहिलं जे लेक्चर राहील त्या दिवशी फक्त कदाचित एकच लेक्चर राहील मॅथ्सचं. रिझनिंग आणि इंग्लिशचं लेक्चर राहणार नाही पहिल्या दिवशी. कारण की त्या दिवशी सगळं इंट्रोडक्शन सांगावं लागतं. सगळ्या डिटेल्स द्यावं लागतात. त्यामुळे चुकून पण पहिलं लेक्चर मिस नका करू. आणि त्याच्यासाठी ना टेलिग्राम चॅनल डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे. आपलं टेलिग्राम म्हणून एक ॲप आहे व्हॉट्सअप सारखं. त्याच्यावरती शुभम सर्स अकॅडमी नावाचा एक ग्रुप चॅनल आहे. तेवढं जर तुम्ही जॉईन केलं तर त्याच्यावरती ना टाइम टेबल येत असतो. तर 28 तारखेला तुम्हाला रात्री तिथं टाइम टेबल दिसेल की आपली B1 बॅच किती वाजता आहे, कसं काय वगैरे सगळं ॲपमध्ये पण दिसेल, तिथं पण दिसेल. ठीक आहे. सो 28 तारखेला संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांना मी ऍड करून टाकणार आहे. लेट ऍडमिशन असेल सर तर तुम्ही रेकॉर्डेड बॅच कव्हर करा. जरी कोणी हा व्हिडिओ फेब्रुवारीत बघतंय
फेब्रुवारीत ऍडमिशन घेते, तर सुरुवातीचे लेक्चर्स तुम्ही रेकॉर्डेड बघा. तुमचे कोणी ना कोणी मित्रमैत्रीण असतील त्यांना विचारा कसं बघायचं होतं. त्यात काही डाऊट आला तर आम्हाला कम्युनिकेट करा, काही प्रॉब्लेम नाही. पण रेकॉर्डेडही तुम्ही बघू शकता हळूहळू. पण जर कोणी रेकॉर्डेड ऍडमिशन घेते तरी सिक्वेन्स वाईजच बघा, घाई नका करू, पळू नका नुसतंच कसं तरी लेक्चर संपवायचं म्हणून. त्याचा क्लासवर्क होमवर्क सगळं व्यवस्थित करा आणि खूप क्लासवर्क होमवर्क सगळं दिलेलं असतं तुम्हाला रोज. ठीक आहे. पायरसी बिरसी वगैरे करू नका. बरेच जण सिम कार्ड चेंज करून बघता, दुसऱ्या मित्राच्या मोबाईलमध्ये टाकता, तर ते ऑटोमॅटिकली लॉग आउट होऊन जाईल आणि ते लॉग आउट झालं की आम्हाला कळून जातं तुमचा रेडमीचा मोबाईल आहे, वन प्लसचा आहे का कुठला आहे, सगळं डिटेल सॅमसंग बिमसंग मॉडेल नंबर सगळं समजतं. ठीक आहे. त्यामुळे पायरसीच्या भानगडीत पडू नका. साधं सिम कार्ड जरी तुम्ही चेंज केलं तुम्हाला ते लॉग आउट दाखवून देईल. तुम्ही करून बघा, लॉग आउट होऊन जाईल ते. पण तसं काही करू नका, कारण ते जर आमच्या लिस्टमध्ये येऊन गेलं तर सर परत ऍडमिशन कॅन्सल करता. त्यामुळे चुकून पण पायरसी करू नका. ज्या मोबाईलमध्ये तुम्ही पूर्ण बॅच करणार आहे आणि ज्या मोबाईल नंबरनी करणार आहे तो मोबाईल नंबर आणि तो फोन दोन्ही एकच सिम आणि तोच मोबाईल पाहिजे तुमचा. चेंज करू नका, मोबाईल चेंज होणार नाही तुमचा. खूपच इमर्जन्सी असली, मोबाईल तुमचा हरवला वगैरे, तर त्यावेळेस आम्हाला फोन करायचा. आपले एक टेक्निकल हेड आहेत, त्यांना कम्युनिकेट करा. त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला पहिल्याच लेक्चरला देऊन टाकू. त्यांना सांगा की असं असं झालंय, तर ते सगळं क्रॉस चेक करून मग तुम्हाला परमिशन देतील. तुम्ही तुमच्या मनाने कुठलाही मोबाईल वगैरे चेंज करू नका एकदा ऍडमिशन झाल्यानंतर. ठीक आहे. आय होप सगळ्यांना सगळे डाऊट्स क्लिअर असतील. जर याच्यामध्ये कुठे पण, कारण बॅच शिफ्ट होत नाही, मोबाईल चेंज होत नाही, काही जरी तुम्हाला गडबड वाटली की सर असं झालं तसं झालं, तर बिंदास एकदा ऑफिशियल नंबरवरती कॉल करा. आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. काही जण या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये पण लिहितील की सर हे डाऊट्स आहे. लिहू शकता. जेवढे डाऊट्स आम्हाला कमेंट्समध्ये पॉसिबल आहे तेवढे आम्ही कमेंट्समध्ये रिप्लाय करू. कमेंट्समध्ये रिप्लाय नाही आला तर ऑफिशियल नंबर्स आहे, त्या नंबरवरती फोन करा आणि एकदा विचारून घ्या. हे सगळे नंबर्स आहेत बघा, तुम्ही या नंबरवरती मिस कॉल देऊन कॉल करून विचारू शकता. हा नंबर फक्त व्हॉट्सअपचा आहे, त्याला फक्त व्हॉट्सअपलाच मेसेज करा. या दोन्ही नंबरला तुम्ही मात्र कॉल करू शकता. ठीक आहे. आय होप सगळ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर असतील. भरपूर वेगवेगळ्या भागातनं कॉल येतात, त्याच्यामुळे एवढं सगळं डिटेल सांगणं गरजेचं आहे. तरी पण काही राहिलं असेल तर तेवढं माफ करा मला. तुम्ही नंतर एकदा फोन करून परत विचारू शकता. ठीक आहे. पण मी जो पहिले मुद्दा बोललो की तुम्ही फीडबॅक घ्या आठवणीने, तर फीडबॅक घेऊनच तुम्ही ऍडमिशन घ्या. विदाऊट फीडबॅक ऍडमिशन घेऊ नका. ठीक आहे. बाकी जेवढे पण एक्साइटेड आहेत त्यांना आपण 29 जानेवारीला भेटू. 28 जानेवारीला संध्याकाळी 6 पर्यंत सगळ्यांना ऍपमध्ये ऍड केलेलं असेल, जसं जसं तुमचं ऍडमिशन तुम्ही ती प्रोसेस फॉलो केली असेल तर. आणि 29ला भेटून मग तुम्हाला पुढचा पूर्ण रोडमॅप देऊ. मग आता बँकेचे एक्झाम त्यावेळेस कशा होतील, काय होतील, तोपर्यंत कदाचित कॅलेंडर आलेलं असेल या वर्षाचं, ते पण आम्ही सगळं सांगू तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त काही जरी डाऊट असेल तर प्लीज कॉल करा, कॉलवरती डाऊट क्लिअर करू. ठीक आहे. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, खूप पेशंटली बघितला तुम्ही, कंप्लीट बघितला, त्यामुळे धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुमचे कोणी मित्र असतील त्यांनाही शेअर करा, लेट नको व्हायला नंतर. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. बाय बाय. गुड डे.